ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी। 50% वर आरक्षण देऊ नका, नाहीतर निवडणूकच थांबवू। गेल्या सुनावणीत कोर्टाचा इशारा। आजच्या सुनावणीकडे नजरा। कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे वगळता शिवसेना मंत्र्यांची दांडी। ऑपरेशन लोटसमुळे शिवसेना भाजपमध्ये तणाव वाढल्याची चर्चा। मित्रपक्षांचे नेते पळवण्याची सुरुवात पहिल्यांदा शिवसेनेनं केल्याचा फडणवीसांचा आरोप। तर भविष्यात एकमेकांच्या नेत्यांना पक्षात न घेण्यावर शिंदे फडणवीसांचे एकमत। अनगर नगरपंचायतीचा वाद पेटला। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद। अर्जावरील सूचकाची सही गायब करण्यात राजन पाटलांचा हात। उमेश पाटील यांचा आरोप। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार। जामिनावरील विनोद गांगणेला तिकीट दिल्यानं नवा वाद। निवडणूक आयोगाकडून चिन्हांची यादी जाहीर। कुणाला पेनड्राईव्ह तर कुणाला बस। अपक्ष उमेदवारांना 194 मुक्त चिन्ह मिळणार। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, तेजवानी आणि तारूंचा अहवालामध्ये उल्लेख। राजेंद्र मुठे समितीचा अहवाल समोर। अमेडिया कंपनीला नोंदणी निबंधकांनी लिहिलेलं पत्र झी 24 तासच्या हाती। अमेडियाचं तारूंची संगनमत असल्याचं समोर। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांनी होणारे पीक नुकसान पीक विमा योजनेअंतर्गत होणार कव्हर। 2026च्या खरीप हंगामापासून नुकसान मिळणार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मुंबईमध्ये 2030 पर्यंत 30 लाख घरं परवडणारी बांधणार। राज्य भाडे तत्वावरील गृहनिर्मिती धोरण तयार। 8 लाख घरं म्हाडा बांधणार। राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा कायम। मुंबई गारठली। मुंबईमध्ये पारा 17 अंशांवर। तापमानातील घट 2 दिवस कायम राहणार। पुण्यात शेकोटी पेटवण्यावर बंदी। प्रदूषणाचं कारण देत पुणे मनपा आयुक्तांचा निर्णय। शेकोटी पेटवल्यास दंडात्मक कारवाई होणार।